Yeah.
तुझे
वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई माझी अल्पही वासना तू तो उदाराचा राणा सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई तुका म्हणे भोगे पिडा केली धावगे सुख वसे तुझे पायी मज ठेवी तै ठाई माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. एकू जास्त मला सुख बसे तुझे पायी मज केली तै खाली. आजचा दिवस कालवलीत ग्रामस्थ मंडळ विठ्ठलवाडी त्यांच्या दृष्टीनं भाग्याचा दिवस. सकाळची रंगवेळ प्रपंचाच्या काही गर्दीत आज सकाळी तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं. तुमचा दिवस कसा जातो की तुम्ही सकाळी जे वर्तन करतात त्याच्यावर अवलंबून असते. ज्यांनी सकाळची वेळ हरिचिंतनात घालवली, नामस्मरणात घालवली, त्याचा दिवस चांगला. कधी कधी असं होतं प्रपंचामध्ये दिवसभर एकच काम मनासारखं होतं, ठरवतो आपण, पण जिथे तिथे नकार घडता येईल, मानसिक त्रास होतो. दिवस त्रासाचा जातो आणि सहज मुखामध्ये नाव येतं, मनामध्ये विचार येतात. आज सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं देव जाणे, हे काही काम झालं, त्याच वैतागात घरी येतो. हो, चप्पल काढतो, हो, हातात काय पेपर असेल तो टेबलावर आपटतो. बायको आतून बघत असते. बायको म्हणते, का काय झालं? म्हणलं, काय तू बोलू नकोस, आजचा दिवस एवढा वाईट गेला, सकाळी कुणाचं तोंड बघितलं होतं काही कळत नाही. ती म्हटलं, तुम्ही नाही का सकाळी आरसा बघून गेला, आरशात हो कंगवेने केस विंचरत होता. आपलेच आपले विचार आपल्याला सकाळ चांगली की वाईट भेटणार होता. म्हणून आज तुम्ही भाग्यवान आहात. वैशाख महिना, हो, आज सकाळी तुम्ही देवाचं नाव घेतलं. प्रभाती न घ्यावे नाव माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. हो, सकाळी देवाचं नाही तर संतांचं नामस्मरण करावं असं आपलं शास्त्र सांगतं. पण आपल्याकडून प्रपंचाच्या गडबडीत ते होत नाही. मग कधी काळी एखादे धोंडीराम पवारांसारखे, हो, घरी काही शुभ कार्य असलं त्या निमित्ताने काहीतरी भजन कीर्तन ठेवावं अशी सद्बुद्धी होणारे साधक असतात, आमच्यासारख्यांना बोलवतात. आणि आज खरोखरच ह्या काळवळी गावाचं, विठ्ठलवाडीचं आणि माझं नातं जुनं आहे. मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी पण होतो, बरीच वर्ष झाली त्याला. नंतर मधल्या 5-7 वर्षापूर्वी येऊन गेलो. माझ्याजवळ या गावाचे एक तरुण धडाडीचे त्यांचं नेतृत्व आहे, ते आमचे राजाराम रेणुशे साहेब माझ्या सतत संपर्कात असायचे मुंबईला असताना. त्यांचा माझ्यावर असलेला अप्रतिम लोक, शिवाय या गावाची बरीचशी साधक मंडळी माझ्या कथा कीर्तनातून नेहमी असायची. त्यामुळे ह्या गावाशी असणारं जुनं नातं आणि त्या नात्यातून या ठिकाणी आजच्या कीर्तनाचा योग, तो तुम्ही सगळ्या, आज मी येणार म्हणून तुम्ही सप्तासारखा साजरा करताय. आज सकाळी मी रेणुशे साहेबांना बोललो, इथे आलो, पण तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने आज जसं काही गावात सप्ताच असावा अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती केले. त्याबद्दल तुम्हा सर्व ग्रामस्थांना
धन्यवाद. हो, तेव्हा सकाळी भगवंताचं नाम आपल्या मुखात यावं. माऊली तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा नितांत सुंदर गोड असणारा असा लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी मज केली तये काय. मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. मागायचा अधिकार त्यालाच आहे ज्यानं सेवा केली आहे. महिन्याचे 30 दिवस ज्यांनी मालकाकडे नोकरी केलेली आहे, दिवसभर श्रम केलेले आहेत, त्यालाच 1 तारखेला मालकापुढे हात पसरवण्याचा अधिकार आहे. हो, मागण्याचा अधिकार त्यालाच आहे. एखादा म्हणू लागला नका त्रास देऊ मला. हो, एखादा कामगार विचार करू लागेल 1 तारखेला पगार होतो कंपनीत, आपण कशाला महिनाभर कटपट करा. 1 तारखेलाच कामावर जाऊ. पगाराच्या दिवशी मालक उभा करेल का? मालक म्हणतो रांगेत बाजूला हो. ज्यांनी 30 दिवस सेवा केलेली आहे, 30 दिवस भरलेले आहेत कंपनीत, त्यांनाच पगार मिळतो. तसं आपल्यावर दुःख कोसळलं की देवाची आठवण होते. दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे. सुख असेल तो घटाघटा पितो आणि दुःख मात्र चगळत नसतं. दुःख आलं की ह्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा, त्या देवाकडे जा. दुःखामध्ये माणसाला जितका देव आठवतो तितका सुखात आठवत नाही. दुःखात आणि सुखात देव आठवण्यासाठी जीवनात सत्संग नावाची व्यवस्था असावी लागते. जितका तो दुःखात आठवतो त्यापेक्षा जास्त सुखात तो आठवावा. दुःखात माणूस सावध असतो पण सुखात तो बेसावध असतो. हो, सुखात त्याला भ्रमिष्ट झालेला असतो. काय करू काय नको. कदाचित पुण्यकर्म करत असताना ते पाप सुद्धा होऊ शकते. म्हणून दुःखात त्याला देव आठवता येणं नाही, सुखात देव आठवणं हो हे माणसाच्या जीवनामध्ये प्रारंभिक असलं पाहिजे. या ठिकाणी ज्याच्याकडे मागायचं नियम व्यवहारात असा आहे बाबा, ज्याच्याकडे मागायचं त्याची स्तुती करावी पाहिजे. मागण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. अशी कितीतरी समाजात मागणारे फिरणारे आहेत. दंडीची वर्गणी घ्यायची आहे, गणपतीच्या वर्गणीला फिरायचं आहे. हो, घरात जातात सार्वजनिक गणपतीची वर्गणी आहे, गोविंदराव वर्गणी द्या, जसे काय यांनी ठेवायला दिले. हो, म्हणजे त्यांनी उधारी घेतलेली आहे यांची, ती मागायला तो गेलेला आहे. मागताना वाचेमध्ये प्रेम असावं, जिव्हाळा असावा, देणाऱ्याला आनंद झाला पाहिजे आणि घेणाऱ्याने ते पवित्र कार्य करत. बऱ्याचदा सप्ताह निमित्ताने फिरण्याचा योग येतो बाबा. कितीतरी कार्यकर्ते भेटतात. सप्त्याच्या निमित्तानं आपण वर्गणीला जातो एखाद्या घरामध्ये. हो, कळलं की नाही. गेल्यानंतर तो मालकच पुढे असतो. हो, कार्यकर्ते जातात, पहिले त्याची स्तुती करतात. हो, गेल्या पावती पुस्तक नाही काढायचं. हा गोपाळराव एवढे दिवस कुठे होते तुम्ही, काही दिसले नाही, तब्येत बरी आहे ना. हो, हवा पाण्याच्या गप्पा करतात. त्यालाही असं बरं वाटतं. जरा बऱ्याच दिवसांनी गाववाले आलेले आहेत. हो, माझ्या प्रकृतीची विचारपूस करतात. म्हणजे त्यांच्या लेखी मी जगावं अजून असं वाटतं. हो, हवा पाण्याची चर्चा केली की मग हळूच ते पुस्तक काढून आपला सप्ताह आलाय, तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. हो, तो म्हणतो थांबा जरा, थांबा आज जाऊन येतो. त्याची काय हिंमत आहे एकट्याने पावती काढायची. घरी जातो आतमध्ये. हो, बायकोला बाजूला घेतो. काय करू?
ते आले म्हणजे द्यायलाच पाहिजे. ती 2.5 इंचाची जी बोलते हो, तिच्या सल्ल्याशिवाय प्रपंचातलं एकही पान आपलं हलत नाही हो. त्यामुळे पहिल्यांदा स्थिती कुठल्या घरात गेले तर पहिल्यांदा स्तुती त्या देवीची करा. वहिनी कशा आहेत, बऱ्या आहेत ना, हो बऱ्याच दिवस दिसल्या नाही, ह्या फॉम्ब्याला नाही विचारलं तरी चालतं हो, कारण ह्याच तिच्यावर अवलंबून आहे हो. त्यामुळे आपण मागावं कसं याला सुद्धा बुद्धी चातुर्याची गरज आहे. तुकाराम महाराज या अभंगामधून देवाजवळ सुखाची याचना करतात, मागतात, पण मागण्या अगोदर ते स्तुती करतात भगवंताची हो. स्तुती करताना एखादा माणूस आपल्याला आवडत नसेल तरी सुद्धा त्याची स्तुती आपल्या कार्य साधण्यासाठी करावी लागते. इथे तर वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाल कोण. तुकाराम महाराजांचं वंश परंपरेने भगवंताची सेवा केलेली आहे. मग त्याच्याकडे सुख मागण्यासाठी तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताची पहिल्या चरणात स्तुती करतात. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी देवाचं सुख हवं होतं म्हणून देवाची स्तुती करतात. ते म्हणतात देवा तू कसा आहेस माहितीये का, तू लक्ष्मी वल्लभ आहेस. वल्लभ म्हणजे पती हो, तू लक्ष्मीचा पती आहेस. भगवंत आपण पहा पत्रिकेमध्ये आपल्याकडे प्रथा नाही, 7 भागात जास्त आहे. लग्न पत्रिकेमध्ये
पहिल्यांदा पत्नीचं नाव नंतर याचं नाव लिहिता, नंतर आडनाव लिहिता आणि नुसतं तिचं नाव लिहून थांबत नाही, तिला पुढे देवी लावतात. सुभद्रा देवी, सुमन देवी. स्त्रीला अतिशय पूज्य भावनेने पाहणारी हिंदू धर्म सनातन संस्कृती जगातली एकमेव सर्वश्रेष्ठ संस्कृती. आपल्या भारतीय स्त्रिया अशिक्षित असतील पण परदेशातल्या स्त्रियांपेक्षा त्या जास्त पवित्र आहेत. आमच्या नद्या अस्वच्छ असतील पण नदींचं पाणी हे तीर्थरूप स्वरूपाचं आहे. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज देवाजवळ मागत असताना, भगवान विष्णूंची प्रार्थना करीत असताना पहिली लक्ष्मीची आठवण करतात. विष्णूचं नाव लिहित नाहीत, नारायणाचं नाव लिहित नाहीत, लक्ष्मी वल्लभा, नवऱ्याचं नाव नंतर. तू कसा आहेस? तू लक्ष्मी वल्लभ आहेस. लक्ष्मीचं आपल्या शास्त्रामध्ये फार उच्चतम असं स्थान आहे. लक्ष्मी आणि नारायणाचा विवाह हा संघर्षातून झालेला, संघर्षातून झालेला. समुद्र मंथनातून जी 14 रत्न निघाली त्याच्यामधलं पहिलं रत्न निघालं ती लक्ष्मी निघाली. देवदानवानी समुद्र मंथन केलं आणि त्या समुद्र मंथनाचं पहिलं प्रॉडक्ट जर काय असेल तर ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी समुद्रकन्या आहे, सागर कन्या आहे. ती मंथनातून बाहेर येत असताना तरुण होऊन बाहेर आली. ती बाहेर आल्यानंतर, बाहेर येत असताना समुद्रातून देवदानवांचं मंथन काही काळ थांबलं. एवढी शक्ती, एवढी ताकद तिच्या सौंदर्यात, तिच्या तेजस्वीपणात होती. वयात आलेल्या त्या लक्ष्मीचा विवाह सागराला चिंता निर्माण नाही. वयात आलेली मुलगी ही बापाच्या काळजात ठोका चुकवणारी असते. समुद्र म्हणाला, सागराच्या मनात आलं की आता हिचा विवाह कसा करावा. तेजस्वी आहे, सुंदर आहे, तिला वर सुद्धा कसाच हवा. आपल्याकडे विवाहाचे, सनातन भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाचे अनंत प्रकार आहेत. राक्षस विवाह, गंधर्व विवाह, आता नवीन एक प्रकार आलेला आहे पळून विवाह. आताच बरं आहे, आताची मुलं आहेत ती आई वडिलांना त्रास देत नाही. नंतर आमच्या अगोदरच्या, आमच्या पिढीमध्ये म्हणाल आई वडील लग्न ठरवायचे. आता वेगळं समाजात चित्र पाहायला मिळतंय बाबा. आता मुलंच ठरवतात आणि आई बाबाला दाखवतात, हा जावई ही सोन, तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा. बरं आहे, बरं आहे, कल्याण मस्तू, नांदा सौख्य बरे, वर्षभरात परत येऊ नका. तर लक्ष्मीचा विवाह ठरवला त्यावेळी स्वयंवर ही पद्धत होती. प्रभू रामचंद्रांचा आणि सीतामाईंचा विवाह झाला तो ही स्वयंवर या पद्धतीने. स्वयंवर म्हणजे काय? मुलीच्या हातात वरमाला देतात आणि जे विवाहाला राजे बोलवतात, कळलं की नाही, प्रत्येक राज्याच्या राजाला बोलवायचं आणि मग ते रांगेत उभे राहतात. कन्या येते, प्रत्येक राजासमोर उभी राहते हातात वरमाला घेऊन. तिच्या जोडीला एक तिचा सेक्रेटरी असतो, तो सांगतो हा हे राजे, हे आमच्या देशाचे राजे, त्यांचं शिक्षण एवढं झालेलं आहे, त्यांना पगार एवढा आहे, हो यांच्याकडे लोकसंख्या एवढी आहे, हो त्या आमच्या देशाचे राजे असून गेली 15-20 वर्षांना कुठलंही व्यसन नाही, हो दारू पित नाही. त्या ह्याने सांगितलं त्या सेक्रेटरीने, मग ती कन्या ठरवते त्याला वरमाला घालायची की नाही. त्याला स्वयंवर असं म्हणतात. तर त्यावेळी स्वयंवर ही पद्धत गंमत अशी झाली. सागर समोर आपल्या मुलीला घेऊन आला, हो सोबत सेक्रेटरी होता, सगळे राजे रांगेत होते. हो लक्ष्मीच्या सौंदर्याची भुरळ कुणाला पडली नाही.
मोठे मोठे दिग्गज या सनातन संस्कृतीतले दिग्गज राजे सगळे लग्नाला आलेले. तो 10 तोंडाचा असणारा रावण त्यालाही लक्ष्मीचा मोह झाला. राहू, केतू, शनी हे सगळे अमंगळ ग्रह राजे हे सुद्धा त्या रांगेत उभे होते. हो, लक्ष्मी आली, सागरानं आपली कन्या आणली. हो, पहिली भेट झाली शनिदेवांची. हो, सेक्रेटरीने सांगितलं यांचा रंग काळा आहे, हे अतिशय अशुभ आहे. हे ज्याच्या बोकांडी बसले त्याचं घरदार उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. हो, त्याला माणसातून उठवल्याशिवाय राहत नाही, असे हे शनिदेव आहे. लक्ष्मी म्हटली पुढे चला, मी घर बसवायला निघालेली आहे, अशांच्या बरोबर पुढे लग्न करू. वाईटाच्या जवळ वाईट असतं, चांगल्याच्या जवळ चांगलं झालं. बाजूला राहू उभा. हो, सेक्रेटरीने सांगितलं हे शनीचे बंधू राहू यांना म्हणतात. हे जर एखाद्याच्या पत्रिकेत बसले फिट की कोणतंही आयुष्यभर शुभकार्य घडू देत नाही, यांना राहू असं म्हणतात. हे शनीचेच भाऊ आहे. लक्ष्मीने पाहिलं बाबांकडे, पप्पा कुठली लोक आणून तुम्ही उभी केली स्वयंवराला? हो, तुम्हाला माझं घर खरोखरच बसवायचं आहे, मी संसार करावा असं तुम्हाला वाटतं ना, मग अशी लोक आणून का बसवले, उभे केले? चला पुढे. हो, बाजूला रावण उभा, सेक्रेटरीने माहिती सांगितली. हे लंकेचे राजे, यांना रावण असं म्हणतात. हो, यांचं अगोदर लग्न झालेलं आहे. हो, डबल लग्नासाठी आलेले आहे. लक्ष्मीने आपल्या पप्पांकडे पाहिलं, म्हणजे बाबा मी तुम्हाला जड झाले का? हो, तुमच्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, सागरामध्ये तुम्हाला कल्पना असेल जमिनीच्या 3/4 पाणी आहे पृथ्वीवर. जर 1/4 या भूभागावरती एवढी खनिज संपत्ती आहे, एवढ्या बिल्डिंग आता उभ्या राहतात, तिथल्या जमिनीचा भाव पान सुद्धा आपल्या भावाला देत नाही बाबा. एवढी जमिनीची किंमत, मग याच्यापेक्षा 3 पट समुद्रामध्ये जमीन आहे. तेवढे बाबा तुमची एवढी संपत्ती असताना हे कोण पकडून आणले तुम्ही? आणि एका तोंडाचा पण दिसत नाही, 10 तोंडाचा आहे. काय गंमत आहे पहा. तू म्हणली बाबा पुढे जा. एक एक करत अशा राजांची ओळख करून दिली. एकालाही लक्ष्मीला पसंत, एकाही पुरुषाला लक्ष्मीने पसंत केलं नाही. शेवट आला. शेवट एक माणूस असा समोरच्या बदले पाठ करून उभा होता. हो, सागर गेला समोर, विनंती केली, अहो महाराज समोर उभे राहा, समोर बघा. लग्नाला रांगेत उभे राहिलेत की नाही? हा माणूस काय ऐकायलाच नाही, असा पाठ करून उभा. लक्ष्मी आली. आणि समोर सेक्रेटरी आला. हे कोण? सेक्रेटरी समोर गेला, त्याने तोंड पाहिलं. हा, कळलं, हे वैकुंठावरून आलेले आहेत, विष्णू यांचं नाव आहे. हो, हे वैकुंठाचे अधिपती आहेत. हो, जग यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. असे हे सात्विक प्रवृत्तीचे राजे आहेत. हो, सेक्रेटरीने वर्णन केलं. लक्ष्मीचा हात खराबला. हो, लक्ष्मी हात घालायला पुढे गेली. हा ग्रस्त पुढे पुढे जाऊ लागला. लक्ष्मी मागे मागे जाऊ लागली. हो, तुम्ही लक्ष्मीला नाही म्हणायला शिका, लक्ष्मी तुमच्या मागे. हो, पण हवं बस झालं. आता पहिलं झोपडीत राहत होतो, 1 रूम किचन मिळालं, बस झालं. तर त्याला 1 रूम किचन मध्ये झोप येईना, म्हणतात 2 बेडरूम किचन पाहिजे. 2 बेडरूम मध्ये पण झोप येईना, आमचा आता बंगलाच पाहिजे. हो, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. पैसा पुढे पडतोय, हा मागे राहतोय बाबा. एक दिवशी पैसाच याचा लोभ, त्याचा प्राण आहे. विष्णू पुढे चाललेले आहे, लक्ष्मी मागून येईल. हो, लक्ष्मी त्याच्याजवळच टिकते ज्याच्या घरामध्ये नारायणाचं अधिष्ठान आहे, ज्याच्या घरात देवाचं अधिष्ठान आहे. आपल्याला पैसा पाहिजे, देव नको. हो, कित्येक घरात जाणं होतं. हो, गेल्यानंतर घरात गेल्यानंतर आम्ही काही देवाचे फोटो बिटो आहेत का विचारतो. नाही, देवाचे फोटो बिटो काय नाही.
अरे वेड्या, जिथे नारायणच नाही तिथे लक्ष्मी राहील कशी? हो, जिथे ईश्वराचं अधिष्ठानच नाही तिथे लक्ष्मी स्थिर होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताचं अधिष्ठान पहिलं पाहिजे, तर लक्ष्मी येऊन आपल्या घरामध्ये वास करेल. आपण म्हणतो की संध्याकाळच्या वेळी कचरा काढू नये, आपलं शास्त्र सांगतो. पण आजकाल संध्याकाळ राहिलेली नाही. आपण कधीही कचरा काढतो. संध्याकाळी तर मुद्दाम हटकून काढतात. पूर्वीच्या काळी सांज वेळ झाली की घरातली आईच सांगायची हो आपल्या मुलीला, गंगे संध्याकाळचा कचरा काढू नये. हो, संध्याकाळी दिवाबत्तीची वेळ असते. हो, दिवे लागण्याची वेळ असते. कंदील लावायचे बाबा, दिव्या दिव्या निकोटकार कानी कुंडले मोठी हार. पण आजकाल संध्याकाळ आपल्या जीवनातले निघून गेलेली आहे. हो, संध्याकाळ गेल्यानंतर घरातले आपल्याकडे दिवे आपोआप आपण विझवून टाकतो. कारण आपल्या घरात तो इडियट बॉक्स नावाचा टीव्ही बसवलेला असतो. 7 नंतर चॅनेल चालू होतो. लाईट लावायच्या वेळी, दिवा लावण्याच्या वेळीच आपण दिवे घालवतो. साधा आपल्या घरामध्ये मंगलता कशी आहे? आज प्रत्येक आपल्या हिंदूच्या घरामध्ये आम्हाला तर ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो. एखाद्या चांगल्या घरी गेलो, संध्याकाळी कीर्तनाची वेळ असते, त्या घरात गेल्यानंतर दरवाजा जर ठोकवला, आमची उतरण्याची व्यवस्था त्या कुटुंबात असते, ठोकवला तर आतमध्ये दरवाजा कोण उघडतोय कळत नाही, आणि उघडला आतल्या कुणी असणाऱ्या स्त्रीने तर आतमध्ये अंधार दिसतो. घरात पण आहे की नाही अशी आम्हाला शंका आहे. एवढ्यात कुठून तरी अचानक बटन वर जाताना प्रकाश पसरतो. टीव्ही समोर सगळं कुटुंब बसलेलं असतं. हो, संध्याकाळी 7-7:30 सगळेजण असे डोळे करून टीव्ही समोर बघत असतात. हो, तर घरी आम्ही जातो, अचानक सगळ्यांच्या डोळ्यावर कपाळावरती आठा दिसतात. कुठे हे औचित आलं बाबा? तर आता पाहुणा आला तर पाणी देणं आलं. मग ती आई असते तीच खणवलेली की लेप डोळे आईवरती वटारते, तूच दे. त्यांच्या डोळ्याची भाषा आम्हाला बरोबर कळते. दोघीपैकी कोणी पाणी द्यायला पाहुण्याला उठत नाही. आम्ही म्हणतो राहू द्या पाणी पिऊन आलो. त्यांची गैरसोय बघून आम्हालाच त्यांची जाईल, राहू द्या. पाणी पोचलं. संस्कार लुप्त होत चाललेले आपली घरं हे पाहिल्यानंतर अतीव मनाला दुःख होतं. आजकाल घरं राहिली नाही, घरांची थिएटर झाली. बघा, मोठे मोठे असणारे सिनेमॅक्स हे सगळे बंद पडत चालले. बाहेर कोण पिक्चर बघायला जातच नाही, पण घरातच पिक्चर आहे. घरच थिएटर झालेलं आहे. मग अशा थिएटर झालेल्या घरांना थिएटर मांडण्याची गरज आहे. कथा कीर्तनाच्या माध्यमातून त्या घरातल्या स्त्रीला काही समज द्यावी, काही शिक्षण द्यावं. जर कथा कीर्तनाच्या माध्यमातून हा समाज शिकला नाही, नुसती करमणूक ऐकली, वा चांगलं होता, हो, नुसती करमणूक साठी कीर्तन नाही, धर्म शिक्षण देणं, संस्कार देणं, समाजातली मानसिक आरोग्य निर्माण करणं, हे समाजातल्या असणाऱ्या कथा कीर्तनाचं प्रयोजन. तेव्हा उभ्या असतात, नारायण पुढे चाललाय, लक्ष्मी मागे जाते, शेवटी सागर समोर जातो भगवंताच्या. हो, आणि म्हणतो जावई बाबू ठेवा तोंड ठेवा, आणि मग विश्वासा समोर तोंड करतो. लक्ष्मी वर्मानं त्याला घालते. तिथून विष्णूला नारायण असं नाव पडतं, लक्ष्मी वल्लभा. म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या या पहिल्या चरणामधून भगवंताची स्तुती करताना, देवा तू कोण आहेस? तू लक्ष्मीचा साक्षात पती आहेस असं वर्णन करतात. दुसरा शब्द त्याच्या वर्णनासाठी नियोजित करतात, लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मा. श्रीमंत आहे पण उदार नसेल तर त्या श्रीमंतीला अर्थ नाही. हो, तर त्या श्रीमंतीला अर्थ उदार आणि श्रीमंत, गज तरी दुबला, देव जरी बोलला. हो, श्रीमंत तरी उदार हे दुर्लभ जातात. हो, श्रीमंत असणं आणि उदार असणं हे समाजात दुर्लभ चित्र पाहायला मिळतं. काय गंमत आहे पहा.
गरीबाला एखादं काम सांगितलं ना, बाबा पंढरपूरला आपल्याला असं असं करायचं, तर गरीबाचा हात पटकन समजायला जातो खिशात, हात जातो त्याचा हात, परंतु तो खिसा फाटका असतो, बाहेर फक्त आम्हाला गोड दिसतं. म्हटलं असू दे असू दे असू दे. एक माणूस सकाळचा ऑफिसला निघाला. हो. सकाळची वेळ ही मुंबईकरांची घाई गर्दीची वेळ असते. घाईघाईनं ऑफिसला निघाला आणि समोर दिसणाऱ्या साईबाबाच्या नमस्कार केला, पुढे निघाला. तेवढ्या त्या मंदिराच्या बाजूला बसलेला एक भिकारी, हो, त्याने पाहिला, त्याला दया आली आणि त्यानं खिशात हात घातला त्याला काहीतरी देण्यासाठी. त्या भिकाऱ्याने आषाढभूत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं साहेबांकडे. साहेबांनी ज्या क्षणी त्या खिशात हात घातला तेव्हा त्याला कळलं की आपण आज पाकिट घरी विसरलो. हो. अशा वेळी हा केविलवाणी अवस्था दातेची देण्याची इच्छा आहे, पण आज आपल्या जवळ नाही. हो. तो आषाढभूत नजरेनं तो भिकारी बघतोय साहेबांकडे आणि याच्या खिशामध्ये, मोकळ्या खिशामध्ये हात आहे. म्हटलं आता काय करावं. हा डोळ्यात कारुण्य आणून पाहतोय माझ्याकडे. हो. तो जवळ गेला साहेब आणि त्या भिकाऱ्याचा हात धरला. हो. हा म्हणाला, दादा माफ करा, मला तुम्हाला देण्याची इच्छा होती, पण काय सांगू, सकाळी घाईघाईत मी निघालो आणि पाकिट घरातच विसरलो. संध्याकाळ उद्या सकाळी नक्की दे. भिकाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हटलं दादा, भीक जगामध्ये खूप माणसं आम्हाला देतात, पण आमचा हात कोण हातात घेत? हो. भिकाऱ्याचा हात कोण घेतात? पैसा लांबून अंगावर फेकतात. हो. पण करुणेनं, प्रेमानं धीर देण्यासाठी, कारण दारिद्र्य आणि श्रीमंती हा कर्माचा विपाक, प्रारब्धाचा विपाक आहे. तुम्ही आज माझा हात हातात घेतलात ना आणि माझ्याशी दोन गोष्टी प्रेमाने बोललात ना, मी तुम्ही दिलेल्या पैशापेक्षा अनमोल आहे, पैशापेक्षा अनमोल आहे. हो. जीवनामध्ये दान देणं, त्याच्या मागची भावना ती असते, फार गरजेची गोष्ट आहे. आपण एकतर देवाविषयी, हो, देवाच्या ताटातले पळवणारे महाराज आम्ही बघितले. हो. एकाने 100 रुपये टाकले आणि दादाचे 150 रुपये काढून घेतले. एका कार्यकर्त्याने बघितले, आणि तू घेतलेस किती? तो म्हणतो सुटे घेतोय 100. मोज किती घेतलेस? 100चे 150 होतात, काय सुटे? तू म्हटलं चुकून मोजले, चुकून मोजले. देवाला फसवायला कमी नाही करत, तर माणसाला फसवायला तो भगवंत दीनानाथ, सगळ्या गोरगरिबांची काळजी वाहणारा. श्रीमंत तोच जो गरिबांना गरीब जेवल्याशिवाय स्वतः जेवत नाही. भगवंत सुद्धा असेच आहे. गोर गरीब जनता जेवल्याशिवाय भगवंताला चैन पडत नाही. म्हणून त्याला या ठिकाणी महाराज दीनानाथ ही उपमा देतात. देवा, तू कसा आहेस? तू लक्ष्मी वल्लभ आहेस, तू दीनानाथ आहेस, तू कसा आहेस? तू पद्मनाभ आहेस. 3 उपमा देतात. हो, 3 उपमा देतात. पद्मनाभ म्हणजे तू मांडी घालून बसलेला आहेस, पद्म कमळावरती बसलेला आहेस. हो. भगवंताच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. हो. जो सृष्टीचा पालनहार आहे, जो सृष्टीला जन्म देतो, तो ब्रह्मदेव सुद्धा तुझ्या नाभी कमलातून निर्माण झालेला आहे. 3 उपमा दिल्या. हो. भगवंत म्हणाले, महाराज तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, माझं जास्त वर्णन करू नका. कधी कधी वर्णनानं शेफारला सुद्धा जातो. एखाद्याचं जास्त वर्णन केलं ना, मग तोच लाजतो, तो म्हणतो नका नका, एवढं नका मोठा करू. हो. आणि कोण आपल्याविषयी गोड बोलायला लागला की सावध राहा. हो. कडू बोलणारा माणूस आपलं नुकसान नाही करत, पण गोड बोलणारा जास्त नुकसान करतो. हो. गोड पदार्थापासून सावध राहा. हो. डायबिटीज झाल्याशिवाय राहणार. कारलं हे औषध आहे, नित्य नेमाने घेत जा, कडू असलं तर. म्हणून जो कडू बोलतो समाजात, तिखट बोलतो, पण तो सत्य बोलतो, त्याचं वाईट वाटून घेऊ नका. हो.
पण जो गोड बोलतो तुमच्या जवळ आहे, नक्की समजा ह्याचा काहीतरी डाव आहे. हो. तुकाराम महाराज म्हणाले, देवा हो, मला तुमच्याकडून फक्त सुख पाहिजे. हो, तुम्ही एवढे गोड का बोलले, माझी एवढी स्तुती का केली? देवा, मी जगात सगळीकडे फिरलो, पण तुमच्या जवळ ते आहे ते कोणाजवळच नाही. संतांनी सुखाचा शोध लावला का? नाही. संतांनी समाधानाचा शोध लावला. सुखामध्ये समाधान आहे का? तुमच्या घरी फ्रीज आहे, सुखाची साधनं आहेत की नाही? फ्रीज आहे, मिक्सर आहे, मग घरात भांडणं नको व्हायला, नाही का? काही कारण आहे भांडण्याचं. पण ह्या सगळ्यावर टीव्ही आहे, फ्रीज आहे, मिक्सर आहे, हो, चांगला लाईट आहे, एसी लावलेला आहे, कर्जदार रोज भांडणं आहे. याला कारण काय? सुखाची तर साधनं सगळी आहेत, भांडणं का? समाधान का नाही? ही सगळी शरीराला सुख देणारी आहे. मनाला सुख देणारं फक्त एक साधन संतांजवळ आहे, आणि संतांनी देवाचं सुख शोधलेलं आहे. म्हणून म्हणतात, देवा, तुझ्याजवळ शाश्वत सुखाचं साधन आहे, ते मला दे. दुसऱ्या चरणात सुख बस तुझे पाये, सुख बस तुझे पाये, सुख बस तुझे पाये, सुख बस तुझे पाये, सुख देवाच्या चरणाजवळच मानवी जीवनाचं कल्याण आहे. हो. आपण तरुण असतो, कोण देव? मीच देव आहे अशी घमेंड असते.
अहंकार असतो. हो, माझ्यासारखा कोण शहाणा आहे, काय त्याला कळते? जेव्हा केस पिकू लागतो ना कानावरचा, पहिला कानावरचा केस पिकवतो देव. हो, केस पिकतो हो, आरशासमोर कोंबडा काढतो. हो, आणि बघतो एक दिवशी कानावरचा केस पिकलेला आहे. विचारात पडतो. तो कांगवा फणी थांबते तिथेच. ते वर्णन तुकोबाराय करतात. संत किती सत्य होतात. जरा कर्णमुळे सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळ आली. गड्या काळे केस आता पांढरे व्हायला लागले. कानावरचा केस पहिला पांढरा होतो, तो कानात सांगतो आता तरी हरिभजनाला लाव. तुला असं वाटत होतं तारुण्याच्या मस्तीत की माझं कोण काय वाकडं करणार, माझं शरीर दष्टपुष्ट आहे. गड्या तुझ्या शरीरावर तुझी हिंमत, तुझी स्वातंत्र्य नाही, तुझी मालकी नाही. तुला असं वाटतं माझं शरीर मी, तुझ्या शरीरावर तुझी मालकी आहे. नख वाढलं ना, नख हो नख वाढतं तुला तर रविवारी सोमवारी कापावं लागतं ना. नख वाढायचं थांबव, नख वाढू नये. तुझं शरीर आहे ना, थांबव वाढवायचं. हो, म्हणजे तुला कापायला नाही लागणार. तुझ्या नखावर तुझी सत्ता नाही. तू कोण, तू कोण? पण मस्तीत माणसाला कळत नाही. ही मस्ती पैशाची, तारुण्याची, सत्तेची, राजकारणाची, सगळ्या प्रकारची मस्ती असते. ज्या दिवशी पाय अडखळायला लागतात ना, त्या दिवशी तो जागेवर येतो. आमच्यासारख्यांना विनवणी करतो, महाराज वारी कधी आहे? वारी, वारीला घेऊन चला. नक्की घेऊन जा. पण ह्या म्हातारपणामध्ये पुन्हा नेऊन तिथे काय उपयोग नाही. हो, ज्या वयात करायची होती त्या वयात तुला ते जमलं नाही. कलत नव्हतं, कलत नव्हतं. तुला आता कलून काय उपयोग नाही. आता गेलं सगळं चौघांच्या खांद्यावर जायचं. तरणा भाग्यवंत नडे हरी कीर्तना. तरुण वय हेच कर्तवगारीचं वय आहे. हो, तरुण वयातच साधता येतो परमार्थ. तरुण वयातच पराक्रम करता येतो. तरुण वयातच पुरुषार्थ साधता येतो. सगळं थकल्यानंतर देवाकडे येतो. म्हणतो आता कुठं न्या देवलाकडे, न्या देवलाकडे. अरे आता कसला देवलाकडे चालतोयस? हो, मनात असलं तरी ते इंद्रिय नाही चालणार, इंद्रिय नाही घेऊन जाणार. हो, महाराज म्हणतात, फार गोड लिहितात, माझी अल्प ही वासना. देवा, वासना म्हणजे आपण, वासना हा शब्द आपण वाईट अर्थाने वापरतो. महाराज म्हणतात या वासनेमध्ये वासुदेव आहे, ती शुद्ध वासना आहे. वासना म्हणजे प्रेम, आणि जगातली प्रेम ही अत्युच्च संकल्पना आहे. महाराज लिहितात, माझी अल्प ही वासना. देवा, मला थोडीशी भावना आहे की तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळा. माझी अल्प ही वासना, तू तो उदाराचा राणा. अरे तू कुणाला काय काय दिलेलं आहेस? मुष्टीभर पोहे घेऊन तो ब्राह्मण सुदामा तुझ्याकडे आला, त्याला तू सोन्याची लंका दिली, सोन्याची नगरी दिली. हो, त्या शबरीनं नुसती बोरं खाल्ली, ती पण मुष्टी दिलीस. हो, तिला तू वैकुंठाच्या योग्यतेची केलीस. द्रौपदीने नुसतं भाजीचं पान तुला भरवलं. हो, तू तिला प्रसंगी वस्त्र पुरवलीस. हो, तुझ्या एवढा उदार कोण आहे? उदार कोण आहे? माझी थोडीशी वासना आहे. देवा, तू माझ्याकडे पहा, माझ्या जीवनाचं कल्याण कर, माझ्या कुटुंबाचं कल्याण कर. तिसऱ्या चरणात म्हणतात, माझी अल्प ही वासना, वासना
माझी अल्प ही मानवी जीवन म्हणजे सुख दुःखाची खिचडी आहे. जीवन जगत असताना सुख जसं मिळणार तसं दुःखही आहे. दिवस जगत असताना जसा दिवसही आहे तशी रात्रही आहे. नुसता दिवस नाही, दिवसाच्या मागून रात्र आहे. नुसती रात्रही नाही, नंतर पुन्हा सकाळ. तसं आपल्या जीवनामध्ये दुःखही येणार, पण कायमचं दुःख नाही, त्याच्यात सुखही आहे. जसं सुखाला आपण स्वीकारतो तसं दुःखालाही आनंदाने स्वीकारावं. दुःख हे औषध आहे. जर दुःख जगात नसतं तर लोकांनी देवाला मानलं नसतं. हो हो, मी शांत. हो, देवाचा काय संबंध आहे? मी सुखी आहे. हो, देव काय झूट आहे सर. देवाने त्यासाठी दुःख दिलेलं आहे. दुःखात तरी तुम्हाला आठवशील. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात लिहितात, देवा तू धावत लवकर ये, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली सद्गुरु मोरे माऊली परशुराम की भूमि मोरे श्री गुरु मोरे माऊली सावित्री का जल भी मोरे श्री गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली श्री गुरु मोरे माऊली आज या ठिकाणी हा जो कार्यक्रमाचा योग घडून आला, ज्यांच्या इच्छेतून निर्माण झाला ते आमचे धोंडेराम पवार, सौ प्रियंका, की तुम्ही भगवत भक्तांच्या इच्छेतून या ठिकाणी वेगळं झालं. आमचे रवींद्र महाराज सप्पा यांच्या माध्यमातून त्यांनी आग्रह केला, म्हटलं आपलंच गाव आहे, आपण जाऊ. मीही आज मोकळा होतो, त्यामुळे हा योग जमून आला, घडून आला. असो, दुपार होत चालले, रिकाम्या पोटात देव साठवला नाही ना. तुम्हाला आता भोगा नाही असतो याची मला कल्पना. वरचा सूर्य माणसाला जितका जाळत नाही तितका दुपारी 12 वाजता पोटात पेटलेला सूर्य माणसाला जास्त जाळत. हो, त्यामुळे आज हा तास 2 तास कीर्तनाचा योग आला, फार आनंदमय झालं. हो, त्यांनी सुंदर अशी वास्तव वाढली. हो, घरा सारखे घर असावे नकोत नुसते नाती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत कोरडी.
घर हे केवळ दगडविटांचं नसतं. सुंदर घर बांधलं पण रोज नवरा बायको त्या घरामध्ये भांडतायत, मुलं व्यसनी आहेत, हो, तर ते घर राहत नाही बाबा, ते स्वर्ग होत नाही, तो नरक होत. म्हणून आपल्या मुलांना योग्य ते संस्कार देण्यासाठी आई वडिलांची जबाबदारी आहे, ती तितकेच सात्विक आणि निर्मळ असावी लागतात. हो, वडीलच दारू पिणारा असेल तर ते पोरगं सहज त्याची उरलेली काय ग्लासामध्ये असेल ती सहज लावतं मोठा. हो, नेहमी सांगत असतो एक गोष्ट. हो, आता आंब्याचे दिवस आहेत. हो, आपण आंबे लावत नाही. एखाद्याला विचारलं का आंबे काय नाही तुम्ही लावत, जागा आहे तुमची, पण गावातले लोक लावतात ना. काय त्याची इच्छाशक्ती बघा, कष्ट करण्याची किती काय. हो, एकाची गावातली आंब्याची बाग फुलून आली. हो, ज्या झाडाला फळ लागले त्या झाडावरती लोक दगड मारतात. त्याची आंब्याची बाग फुलून आली. हो, त्यामुळे चोर वाढले. मग अशी सांगितल्याप्रमाणे कोण आपण स्वतःहून लावत नाही झाड. हो, गंमत अशी म्हणून वॉचमन ठेवला. त्या मालकाने, मालक मुंबईला राहायचा, मालकाने एक वॉचमन ठेवला. सिक्युरिटी, हो, सिक्युरिटी आपला दिवसभर जेवायचा बिवायचा. सिक्युरिटी नेहमी टाईट असते, तिला सिक्युरिटी म्हणतात. कळलं का तुम्हाला? वॉचमन हा नेहमी टाईट असतो, सिक्युरिटी आहे ती. हो, वॉचमन जेवून यायचा आणि झोपायचा तिथे झाडाखाली. हो, चोरांना फावायचं, चोरी व्हायचीच. मालकाला मुंबईला कोण जायचं, गावातले काही इथं चिंतक मालकाचे. शेठ तुम्ही वॉचमन ठेवलाय ना, पण तो टाईट असतो, मग त्याला ठेवून काय उपयोग, ते त्याला दे. मालक मुंबईवरनं त्याची चंपी करतो. आराम कोरा तुला ठेवलाय ते आंब्याचं रक्षण करण्यासाठी, तू झोपतोस. उद्यापासून जर आंबे चोरीला गेले तुला कामावरनं काढून टाकेल. परत व्हायचं तेच होतं. दुसऱ्या दिवशी चोरी होते. परत मालकाला फोन, मालक त्याला परत फोनवर घेतो. का रे तुला काल सांगितलेलं कळलं नाही, आता ही शेवटची वॉर्निंग. जर तू रात्री फिरला नाहीस, राऊंड मारला नाही, झोपून राहिलास, तुला मी झोपण्याचा पगार देतो का, हाकलून लावेन तुला. नाही नाही नाही, चूक झाली चूक झाली चूक झाली. तिसऱ्या दिवशी हा मोठा बांबू घेतो वॉचमन आणि त्या बागेभोवती फिरायला लागतो रात्रीचा. हो, एका झाडावरती त्याला सळसळ ऐकू येते. तो म्हणतो याच्यामुळे मी मालकाच्या शिव्या खाल्ल्या. कोण आहे तो बघूया. हो, त्या झाडावरची सळसळ ऐकून त्या झाडाच्या दिशेने तो वॉचमन जातो. एका हातात बॅटरी आहे, तो बॅटरी मारतो झाडावरती. हा, तो चोर वरतीच बसलेला आहे मांडीवर. हो, त्याच्या तोंडावर बॅटरी मारतो. अरे हा तर खालच्या आवाडातला नारायण, हा आरामपूर रोज येऊन चोऱ्या करतोय. हो, हा बांबू वाजवतो हातातला, नाऱ्या खाली उतर, नाऱ्या खाली आहे. तो अजिबात नाही, काय माहितीये खाली आलो की पटली आहे. हो, नाऱ्या खाली आहे, हा येत नाही खाली. हो, नाऱ्या तुला मी मारित नाही, तुझ्या बापाकडे घेऊन जातो, तू खाली आहे. तो म्हणतो माझ्या बापाकडे नेणार ना माझी तक्रार, तो काय वरच्या पांचीवर बसला. बापच चोर, तर त्या पोरांना काय प्रामाणिकपणाची शिकवण देणार. हो, म्हणून घरामध्ये आपलं जर कुटुंब चांगलं असायचं असेल तर वडील आणि आई वडिलांची जबाबदारी जास्त होते. मुलांवरती चांगले संस्कार देता येते. हो, देव करो प्रत्येक घरामध्ये उत्तम संतती निर्माण हो, सगळ्यांना चांगलं शिक्षण आरोग्य प्राप्त हो अशी भगवंताला प्रार्थना करतो आणि माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. चाल होईल, भैरवी होईल आणि कीर्तन संपते. तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे,
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे ती दाबा.